मावळ आम्ही वादळ आम्ही आर मरणाचा बी काळ आम्ही रणमस्तांची जात आमची आर भ्या कुणाला धावतो र फिरित तलवारीशी नात हे मातीशी भाकर सरणावरची रोजर खायाची रयतेचा राजा तो आम्ही हातरत याच जिकत नाही जवर तवर झुंजत राहायाच तुकडे तुकडे झाले तरी बी काना कानानं झुजतो र हे मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार शिवबाराज 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 राजार. नमस्कार. भारी लोक या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अनेक भारी व्यक्तिमत्व जे आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या स्किल्सनं आपलं आयुष्य समृद्ध करत असतात, शिवाय इतरांच्या आयुष्याला प्रेरणा देत असतात. आणि अशीच भारी व्यक्तिमत्व आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. खऱ्या अर्थानं एक भारी व्यक्तिमत्व अनेक व्यक्तींचं आयुष्य भारी बनवू शकतं. ज्या पद्धतीनं वाल्याकोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला, अगदी तसंच कोणाच्या आयुष्यातला एक प्रसंग कोणाचंही एक आयुष्य प्रेरणा देऊन जातं आणि इतरांचं आयुष्य भारी बनतं. आणि त्याचसाठी हा अट्टास. खरं तर आजही असंच एक भारी व्यक्तिमत्व आपल्या भेटीला येत आहे, ज्यांच्या वाणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरव केला गेला, ज्यांच्या वाणीतनं अनेक अभंग महाराष्ट्राच्या भूमीमध्ये प्रसिद्ध झाले. असंच एक भारी व्यक्तिमत्व म्हणजे अवधूत गांधी. खरं तर हे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर ऑलरेडी त्यांच्या वाणीतून मुखातून पोचलं गेलेलं आहे. बट खऱ्या अर्थानं त्यांचं भारी व्यक्तिमत्व घडण्यासाठी किंवा कसं घडलं हे पाहण्यासाठी आपण त्यांचं संपूर्ण जीवन प्रवास पाहणार आहोत. अनेक गीतं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती आधारित अशी अनेक गीतं ज्यांनी गायली. शिवबाराजे शिवबाराजे हे जे फत्ते शिकस्तमध्ये असलेलं गाणं मला वाटतं की प्रत्येकाच्या तोंडामध्ये रेंगाळलेलं आहे. आणि अशी अनेक गीतं आज प्रसिद्ध आहेत. असेच हे अवधूत गांधी साहेब आज आपल्याला गेस्ट म्हणून लावलेले आहेत. चला तर स्वागत करूयात अवधूत गांधी सरांचं. मला खात्री आहे की यांचा जो जीवन प्रवास आहे, त्यांचे जे अतिशय उत्कृष्ट असे काही अनुभव आहेत, हे अनुभव तुम्हाला सुद्धा प्रेरणा देऊन जाणार आहेत. आणि म्हणून शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर पहा आणि तुमच्या कमेंट जरूर कळवा, कमेंट जरूर करा. सो चला तर स्वागत करूयात अवधूत गांधी सरांचं. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. रामकृष्ण हरी. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सर आज खूप छान वाटतं. तुमचा जीवन प्रवास आम्ही अनुभवणार आहोत. तुमच्या वाणीतनं जे काही गीतं तुम्ही गायलीत, त्या गीतांमुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आज प्रत्येकाच्या मनामनामध्ये तुमचा आवाज पोचलेला आहे. तर एक्झॅक्टली त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला तुम्ही तुमची ओळख सांगा आणि तुमचा जन्म, तुमची ओळख सांगा. त्यानंतर अनेक प्रश्न आपण पाहणार. नमस्कार. मी अवधूत सुधीर गांधी आळंदीकर, श्री क्षेत्र आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि श्री सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या वंश परंपरागत पुजारी घराण्यामध्ये माझा जन्म झाला. आणि लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे, या भक्ती मार्गाचे संस्कार माझ्यावरती अर्थातच आळंदीमध्ये राहत असल्यामुळे, मठामध्ये राहत असल्यामुळे हे सगळे संस्कार मिळाले. आणि जन्माने तसा मी पुणेकर आहे, म्हणजे जन्म पुण्यात सदाशिव पेठेत झाला. मी असं कधी कधी गमतीने सांगतो की मी जन्माने पुण्यातीच आहे. पण जन्म जरी पुण्यातला असला तरी संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जडणघडण ही माऊलींच्या सान्निध्यात आळंदीमध्ये झाली. तर आणि बाकी सगळा जो पुढचा प्रवास आहे तो त्यांच्या कृपेने चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या
जीवनचरित्रावर आधारित जे शिवराज अष्टकाचा संकल्प पुण्यातल्या एका ध्येयवेड्या तरुणाने केला, हे मोठं स्वप्न बघितलं. दिग्पाल लांजेकर त्यांचं नाव, आणि छत्रपती शिवरायांच्या कृपेने, आई जगदंबेच्या कृपेने, माँसाहेब जिजाऊ आऊसाहेबांच्या कृपेने या शिवराज अष्टकातली 5 चित्रपुष्प छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करता आली. फर्जंद, फत्ते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज आणि मागच्या वर्षी आलेला सुभेदार. आणि माझ्या महत् भाग्यानं, माझ्या मागच्या काही जन्माचं पुण्य म्हणता येईल, या सगळ्या पुण्यामुळं, माझ्या आईवडिलांच्या, गुरूंच्या आशीर्वादामुळं माझ्याकडून छत्रपती शिवरायांच्या चरणी गायनरूपी सेवा मला अर्पण करता आली. वा. आणि अनेक गुरु लहानपणापासून वेगवेगळ्या ह्याच्यातले मला लाभले. त्या सगळ्या गुरूंची ही कृपा आहे. खरंच धन्य. खरं म्हणतात ना की कृतज्ञता असली पाहिजे, कारण हा वारसा असाच मिळत नाहीये. कुठून ना कुठून तरी कोणाची तरी कृपा असते, कृतज्ञता असते. आणि कदाचित जसं ज्या पद्धतीनं एकलव्याने गुरु द्रोणाचार्यांचा पुतळा बनवून त्यांच्याकडून ती धनुर्विद्या प्राप्त केली, अगदी त्याच रूपानं अशा काही विद्या आपल्यापर्यंत प्राप्त होत असतात. आज महाराष्ट्रभर तुमचं नाव गाजतंय, अनेक गीतं प्रत्येकाच्या तोंडामध्ये रेंगाळलेले आहेत. सो हा सगळा प्रवास कसा सुरू झाला? मला तुमचं बालपण आणि बालपणातलं म्हणजे तुम्हाला हे कसं बाळकडू मिळालं, त्यातल्या त्यात आईचा तुमच्या आजचं जे आयुष्य आहे, आज ज्या उंबरठ्यावरती तुम्ही शिखरावरती पोहोचलेला आहात, इथेपर्यंत येत असताना आईचं किंवा त्या कुटुंबाचं संस्कार स्वरूपी तुम्हाला बाळकडू काय मिळालं, याबद्दल पण मला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. अर्थात आईचं स्थान सगळ्यात महत्वाचं आणि सर्वोच्च असतं. अगदी मी तर म्हणेल देवाच्याही आधी आईचं स्थान असतं. अगदी बरोबर. माझी आई, माझ्या आईचं माहेर पंढरपूरचं, रुक्मिणीचे पुजारी, उत्पाद घराण्यातली माझी आई. पण माझे आजोबा लहानपणी बाहेर पडले नोकरीनिमित्तानं. याच्या निमित्तानं ते LIC मधले मोठे ऑफिसर होते. आणि कोपरगावला असताना, आई लहान असताना अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. आणि त्यानंतर बऱ्याच काळ हे झाल्यानंतर लग्न करून आळंदीमध्ये या गांधी घराण्यामध्ये माझी आई आली. आणि माझा जन्म ज्यावेळेस झाला, मी ज्यावेळेस गर्भात होतो, त्यावेळेस मला आई नेहमी सांगते की आईने अनेक महत्त्वाचे मोठे मोठे ग्रंथ वाचन केलं. गणपतीवरचं पण तिचं फार गणपतीवरती श्रद्धा, तिची माऊलींवरती श्रद्धा, विठ्ठलावरती श्रद्धा, आईसाहेबांवरती श्रद्धा, ते सगळं ती वाचन भरपूर करायची. आणि मला जन्मानंतर मला ती मांडीवर घेऊन, आळंदीला आमचा मठ आहे, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची संजीवन समाधी आहे. आता आमची 6वी पिढी, पुढची पिढी सेवेमध्ये आहे महाराजांच्या. माझे खापर पणजोबा, माझ्या पणजोबांचे चुलते, गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मणबुवा गांधी हे महाराजांचे शिष्य होते. त्यांनी संन्यास घेतला होता. आणि माझे पणजोबा श्रीपादबुवा बजाजी गांधी यांची मुंज महाराजांच्या मांडीवर झाली होती. आणि अतिशय विद्वान ही मंडळी होती. माझे पूर्वज, मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, माझे पणजोबा हे उत्तम ज्योतिषशास्त्राचे, वेदांतशास्त्राचे, संगीतशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांचं चित्रकला उत्तम होती. ते उत्तम बासरी वाजवायचे, सतार वाजवायचे, गायचे उत्तम. पण या सगळ्या मंडळींनी सेवाभावाला जास्त महत्त्व दिलं. तर अशा परंपरेमध्ये जन्म झाला. आणि मला लहानपणी आई महाराजांच्या समोर, गाभाऱ्यासमोर घेऊन, मांडीवर घेऊन दत्तात्रयांची भजनं गायची, करुणा त्रिपदी गायची. तिथून ते बाळकडू मिळालं. आणि त्याचबरोबर आळंदी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचं एक मोठं सांस्कृतिक क्षेत्र आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीनं पुनीत झालेला, त्यांच्या संपूर्ण कुटुंबांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा परिसर आहे. अर्थात आणि 84 सिद्धांचा सिद्धपेटी मेळा असं म्हणलेलं आहे. तर ह्या पवित्र भूमीमध्ये महाराजांच्या मठामध्ये वास्तव्य असल्यामुळे लहानपणापासून वारकरी परंपरेचं कीर्तन, भजन हे सगळं कानावर पडायचं. त्याचबरोबर आमच्या मठामध्ये नारदी कीर्तनाची परंपरा ती सुद्धा आहे. महाराजांचा उत्सव, संजीवन समाधी सोहळा जो आहे, पौष पौर्णिमेला महाराजांचा उत्सव असतो, संजीवन समाधी दिवस असतो. त्याच्या आधी तो 7 दिवस उत्सव चालतो. त्या उत्सवामध्ये नारदी कीर्तन, माझ्या लहानपणी मला आठवत आहे, आपल्या महाराष्ट्राचे त्या काळातले खूप मोठे नारदी कीर्तनकार, जे की नंतर शंकराचार्य झाले, करवीर पीठाचे, विद्याशंकर भारती, त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव कराडकर, रामचंद्रबुवा कराडकर. तर त्यांच्या आवाजामध्ये विलक्षण ताकद आणि जबरदस्त गायकी, तेवढंच अप्रतिम निरूपण सगळं. आणि अक्षरशः मठ पूर्ण भरून जायचा. बाहेरच्या रस्त्यावरती चौकामध्ये पर्यंत गर्दी जायची, इतकी लोक. बरं, वारकरी संप्रदायातले मोठे मोठे कीर्तनकार समोर बसून त्यांचं कीर्तन ऐकायला यायचे. तर ते बाळकडू लहानपणी कानावर पडलं. आणि असं करत असताना त्यांच्यानंतर कमलाकर बुवा औरंगाबादकर महाराज
त्यांच्या कीर्तनाचं वेळ आम्ही समोर बसून त्यांचं कीर्तन ऐकायचो. फार अप्रतिम गाणं, अप्रतिम निरूपण, सांगण्याची शैली ते फार प्रभावी असायचं त्यांचं, आणि लहान मुलांवरती विशेष प्रभाव त्यांचा बरोबर होता. आणि त्याचबरोबर एका बाजूला वारकरी कीर्तन परंपरेमधले ज्यांनी महाराष्ट्रभर लाखोंच्या संख्येने मृदंग वादक घडवले असे वैकुंठवासी गुरुवर्य वैद्य बाबा पांडुरंग महाराज वैद्य यांची कीर्तनं, काल्याचं कीर्तन व्हायचं. चक्रांकित महाराज, अशी असंख्य नावं आहेत. वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बोधे बाबा, रामचंद्र महाराज बोधे बाबांना गाथामूर्ती अशी पदवी आहे. त्यांचा संपूर्ण जगद्गुरु तुकोबारांचा गाथा मुखोद्गत होता. हो. आणि असंख्य हजारोच्या संख्येने वारकरी चाली, ते वारकरी संगीत अशी जी पुढे मी सांगेन तुम्हाला काय कशा पद्धतीचं वारकरी संगीत आहे, तर ते अक्षरशः मुखोद्गत. आणि ही साधू मंडळी, अगदी साधी राहणी, उच्च विचारसरणी आणि आपल्या आचारातून संतपदाला पोहोचलेली ही मंडळी. त्याचबरोबर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या नंतर ज्यांना शांतीब्रह्म ही उपाधी समाजाला दिली असे गुरुवर्य हरिभक्तपरायण मारुती महाराज कुरेकर बाबा, ही सगळी मंडळींचे, त्याचबरोबर सदानंद गुरुजी आळंदीकर, अशा असंख्य सगळ्या लोकांचा प्रभाव, आणि ज्यांच्या नावाशिवाय वारकरी संप्रदायाचा उल्लेख पूर्ण होणार नाही असे वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर, अशा सगळ्या मंडळींच्या प्रभावामध्ये वावरलो. वाढत असताना त्याचबरोबर एकीकडं वारकरी परंपरा, एकीकडं नारदीय परंपरा, आणि त्याचबरोबर माझ्या महद्भाग्याने मला शाहिरी परंपरेचं लहानपणापासून एक काय म्हणतात अंतर्भाव माझ्या आयुष्यामध्ये झाला. आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर महादेवराव नानिवडेकर, कोल्हापूर तिसरूळ गाव त्यांचं, कोल्हापूरच्या भूमीतले, की ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लंडनच्या चौका चौकात ते पोवाडे गायचे आणि दांडपट्टा फिरवायचे. झाशीच्या राणीचा पोवाडा असेल, अफजल खान वधाचा पोवाडा असेल, असं असंख्य पोवाडे त्यांचे प्रसिद्ध आहेत. त्यांचा एक पोवाडा फार प्रसिद्ध आहे जो की आजच्या काळाला सुद्धा लागू होतो. परिस्थिती खरोखर कठीण, देश हिंदुस्थान सुधारिल कोण, सुशिक्षित वर्ग जबाबदार, त्यांनी जर केला नाही सुविचार, शंका नको देश खचित पुढणार जी. हेच शब्द जरा पोवाडी शैली तुमच्याकडून आले तर जास्त छान वाटेल. परिस्थिती खरोखर कठीण, परिस्थिती खरोखर कठीण, देश हिंदुस्थान सुधारिल कोण, सुशिक्षित वर्ग जबाबदार, शिकलेला हो वर्ग जबाबदार, त्यांनी जर नाही केला सुविचार, त्यांनी जर नाही केला सुविचार, शंका नको देश खचित बुडणार जी 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 जी. वैभवाच्या पूर्ण शिखरावर, वैभवाच्या पूर्ण शिखरावर, वैभवाच्या पूर्ण शिखरावर होता आजवर देश खरोखर, शास्त्रविद्येत पहिला मान, द्रव्याची तुडुंबली खाण, देश हा सुवर्ण भूमी नावान जी 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 जी. तो सुंदर पोवाडा अशा या परंपरेमधले. खर तर हे शब्द म्हणजे तुम्ही भविष्य म्हटलात, खर तर तेव्हा भविष्यच लिहून ठेवलं. अगदी अगदी. आणि त्यांचे पुतणे शाहीर मुकुंदराव नानिवडेकर, जे बजाज ऑटोमध्ये कामाला होते, आम्ही त्यांना नानिवडेकर आजोबा म्हणायचो, तर ते आळंदीला वास्तव्याला आले. आळंदीत त्यांनी जागा घेतली, घर बांधलं, आणि अप्रतिम शाहिरी एका बाजूला, त्याचबरोबर एका बाजूला अप्रतिम दत्तात्रयांची भजनं, मठामध्ये उत्सवामध्ये त्यांचं गाणं चालू होतं. आणि काय असतं की संगीतामध्ये फार मोठी ताकद आहे, ते तुम्हाला खेचून आणतं. बरोबर. की जसं भारतरत्न स्वरभास्कर भीमसेन जोशी यांचं चरित्र आपण जर वाचलं, लहानपणी अब्दुल करीम खान साहेबांची एक रेकॉर्ड LP, ती गाणं ऐकलं त्यांना वेळ लागलं गाण्याचं, की मला असं गाणं पाहिजे, मला असं गाणं शिकायचं. तसं ते त्यांचं गाणं ऐकल्यानंतर आम्ही ओढले गेलो. मग नानिवडेकर आजोबांचे जे सुपुत्र, आम्ही त्यांना मामा म्हणतो, शाहीर गुरुप्रसाद नानिवडेकर, त्यांच्याकडे असं बहुआयामी व्यक्तिमत्व, एकीकडे शाहिरी परंपरेचा बाज आणि दुसरीकडं अनुप जोलोटांची भजनं, इतर सगळे वेगवेगळे संगीत प्रकार. आणि लहानपणी माझ्या घरी माझे मोठे काका उत्तम संगीत त्यांचं ते शिकलेले होते गाणं. माझे तिन्ही म्हणजे काका चांगले कलाकार, माझे 3 नंबरचे काका, माझे वडील, हे सगळे भजन अप्रतिम गायचे सगळे. मग आमच्या घरी सगळी मैफल, रात्रभर मैफल असायची. त्याच्यामध्ये अगदी सावरकरांपासून ते सगळ्या हिंदी फिल्मी गाण्यांपासून त्या काळात सगळ्या प्रकारचं संगीत ते कानावर पडायचं. आणि असं करत करत घरामध्ये वाद्य होती. मग ऐकून ऐकून काही गोष्टी गायला लागलो. एक दिवस अचानक भजनी ठेका जमला मला, दिन ना दिन बघून बघून. लहानपणापासून काय झालं की माझं ऑब्झर्वेशन मध्ये बऱ्याच गोष्टी मला मिळत गेल्यात महाराजांच्या कृपेने. मग तबल्याचा ठेका मग जमल्यानंतर मठामध्ये रोज संध्याकाळी अतिशय फार मोठ्या कलाकार त्या काळातल्या आकाशवाणीच्या A ग्रेड आर्टिस्ट नामजोशी ताई म्हणून,
त्या एका पॉइंटला त्यांनी सगळं आयुष्याच्या एका उच्च अवस्थेला असताना सगळं सोडलं आणि अध्यात्माकडे वळल्या. आळंदीत राहून माऊलींची महाराजांची सेवा शेवटपर्यंत त्यांनी केली. सगळं सर्वसंग परित्याग करून साध्वी रूप धारण करून तर त्या रोज भजनी मंडळ त्यांनी गावातल्या काही महिलांना घेऊन, माता भगिनींना, त्यांना भजन शिकवायचे आणि महाराजांसमोर भजन चालायचं. मग त्यांच्याबरोबर मी आपला तबला घेऊन बसायचो वाजवायला. मग पहिल्यापासून शेवटपर्यंत मग दिनना दिनदिनाक दिनना दिनना भजनी टेका आपलं. आणि मग असं करत करत माझ्या आयुष्यामध्ये एका पॉइंटला ह्या महाराष्ट्राला त्यांनी खऱ्या अर्थाने खूप महान मृदंग वादक दिले. मृदंग महर्षी ज्यांना उपाधी होती असे वैकुंठाचे गुरुवर्य बाबूरावजी डवरी गुरुजी त्यांचं मला कृपाशीर्वाद मिळाले. त्यांच्याकडे मी काही काळ पखवाज तबला शिकलो आणि ते करत असताना गुरुजी माझं गाणं पण ऐकायचं. मला म्हणायचं की तुझा आवाज मोकळ्या आवाजात गात जातो. आणि भीमसेन जोशींचा लहानपणापासून माझ्यावरती प्रचंड प्रभाव. म्हणजे मी दुसरीत असताना इंद्रायणी काठी त्या अभंगाने मला या भक्तिरचनेने प्रचंड वेळ लावली. असं करत करत तो प्रवास एका टप्प्याला मग माझ्या आयुष्यामध्ये आळंदीला माऊलींच्या मंदिरामध्ये माझे वडील व्यवस्थापक होते आणि आम्ही परंपरेने पुजारी पण होतो. तर मंदिरामध्ये खूप मोठ्या मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम व्हायचे. बरोबर. तर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, सांप्रदायिक पद्धतीने ज्यांनी भारुड जगले असं फार मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज भोगसे यांचं भारुड लहानपणी तिथं मंदिरात मला बघायला मिळालं. आणि त्यांच्यानंतर या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार, विद्यावाचस्पती, संत साहित्याचे आणि लोकवाङ्मयाचे व्यासंगी अभ्यासक, त्याचबरोबर पिंपरी चिंचवडच्या या नवनगर विकास प्राधिकरणामध्ये जे क्लास 1 अधिकारी होते, आयुक्ताच्या लेवलची त्यांचं हे होतं, असे डॉक्टर रामचंद्र देखणे सरांच्या बरोबर भारुडा पण जोडलं गेलं. मग एकीकडं शाहिरी परंपरा, एकीकडं भारुड परंपरा, एकीकडं नारदी कीर्तन परंपरा, एकीकडं वारकरी परंपरा, अशा सगळ्या या जडण झाली माझी. आपण नेहमी सांगत असतो की वातावरणाचा किती मोठा परिणाम होत असतो. बघा, खरं तर जशा प्रकारचं वातावरण लाभतं, ज्या गोष्टी आपण ऐकतो, पाहतो, ज्यांचं सानिध्य आपल्याला लाभतो, तशाच गोष्टी होत असतात. सरांनी सांगितलं की गर्भात असल्यापासून आईनं कसं बाळकडू दिलं, आईकडून जी प्रेरणा मिळाली आणि त्या प्रेरणेतूनच आज हे व्यक्तिमत्व घडलं. सो आपल्या आजूबाजूला असणारं वातावरण आपल्याला पुढच्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरतं. सरांच्या बाबतीत असंच काय झालं. तर मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पुजारी आहात, अनेक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या करत महाराजांची सेवा करत आलेलात. आजच्या ठिकाणी बरेचदा पंढरपूर असो, आळंदी असो, किंवा महाराष्ट्रातले अनेक किंवा देशातले अनेक तीर्थक्षेत्र असो, बरेचदा एक मोठ्याच्या मोठे लोंढे आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे खऱ्या अर्थानं आज बरेचदा काही लोक बोलतात की देवाचा बाजार मांडलाय. सो याच्याबद्दल तुम्ही काय मत मांडाल? की नाही, खरं आहे. काय झालंय की आजच्या काळामध्ये माणूस हा प्रचंड सैरभैर झालेला आपल्याला दिसतो. मग तुम्ही भौतिक प्रगती प्रचंड केली माणसाने, मानवाने प्रचंड सगळं भौतिक प्रगती केली आहे, पण कुठंतरी आत्मिक समाधान आपण हरवत चाललेलो आहोत. शांतता नाही, जीवाला शांतता नाही, समाधान नाही. किती काय आहे की काय म्हणतात त्याला की नीडला कुठं म्हणजे गरजेला कुठंतरी पूर्णविराम यायला असतो, पण हाव ही संपत नाही. तर तशा पद्धतीचा माणसाचा झालेला आहे. आणि काय झालं की देवाकडं जाऊन मागण्याची एक आपल्याकडं फार सगळ्यांना सवय की देवाकडं काहीतरी मागायला. बरं, काही न मागता जो सर्व काही देतो तो देव आहे. बरोबर. तुमच्या पात्रतेप्रमाणे योग्य वेळी ठरलेल्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला ते सगळं मिळत असतं. आम्हाला जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शिकवलं देवाकडे मागायचं तर काय मागावं हे आम्हाला संतांनी शिकवलं, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आम्ही आमच्या भौतिक गोष्टींसाठी मग देवाचे उंबरे झिजवायला सुरुवात करतो. ह्या देवाला जा, त्या देवाला जा, इकडं जा, नवस बोला, हे करा, ते करा. आणि खरी भक्ती सोडून जी संतांनी सांगितली आहे, आजच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाची जर देवाची भक्ती कशात असेल तर नामसंकीर्तन. नामसंकीर्तन साधन पैसे सोपे, जळतील पापे जन्मान. कितीतरी उदाहरणं नामसंकीर्तनावर देता येतील. तुम्ही जिथं असाल ठाईचं बैसोनी करा एकचित्त करा. आवडी अनंत आळावा, तिथंच तुम्हाला सगळं मिळेल, बसल्या जागी मिळेल. देवळात जायची गरज नाहीये. अगदी बरोबर. पण जर देवळात जाणारच असाल तर काही गोष्टी तुम्ही पाळणं गरजेचं आहे. जसं आपण आजच्या काळामध्ये म्हणतो की मोबाईलचा टॉवर आहे आणि त्या टॉवर मधनं तेवढ्या परिसरात सगळे मोबाईल जोडलेले असतात, तसं मंदिर म्हणजे एक प्रकारचा टॉवर आहे. मग तिथं जाताना तुमचा हँडसेट जो आहे, तुमचं जे इक्विपमेंट आहे ते त्या पद्धतीचं असलं पाहिजे, तेवढं अपडेटेड असलं पाहिजे. अगदी अगदी बरोबर. आणि तिथं गेल्यानंतर काय करायचं, ज्यासाठी गेलोय आपण, सगळ्यात महत्वाचं काय करायचं, स्वतःला समर्पण करायचं. हो,
काही नाही देवा, माझं तुझ्याकडे काही मागणं नाही, बस आलो, तुझं दर्शन मला समाधान आहे. डोळे भरून बघायचंय आणि स्वतःला समर्पण करायचं, सानिध्य लाभण्यासाठी म्हणून जायचंय. देवाच्या द्वारे उभा क्षणभरी. क्षण खूप महत्वाचा. क्षण म्हणजे त्या क्षणामध्ये सगळं काही सामावलं. आता एक उदाहरण तुम्हाला गंमत सांगतो, ओघा वगैरे आलाय म्हणून एक दृष्टांत आहे. पंढरपूरला आपण जातो, पंढरपूरला बघतो की दर्शन बारी आहे मोठी, 8-8, 10-10 तास लोक लाईन मध्ये उभे असतात दर्शनासाठी पांडुरंगाच्या, की त्या पायाला फक्त हात लावायला, त्या पायावर डोकं ठेवायला. बरं, पांडुरंग हा असा एकमेव देव आहे की ज्याच्या तिथून मी डायरेक्ट डोक्यावर पायावर डोकं ठेवू शकतो. तर गंमत अशी झाली की लाईनीमध्ये असेच काही व्यक्ती दर्शनात ओढीने चाललेले होते, नामसंकीर्तन चाललेलं होतं, नामस्मरण करत करत चालले होते. तर जोपर्यंत ते लाईनमध्ये होते, शरीर लाईनमध्ये आहे, फिरतंय, मन पांडुरंगाच्या पायापाशी आहे. शरीराने लाईनमध्ये आहेत, ते दर्शनबारीमध्ये आहेत, मनाने पांडुरंगाच्या पायापाशी आहेत. आणि एका पॉइंटला कसं आता काही एक 15-20 मिनिटांमध्ये दर्शन होणार पांडुरंगाचं, इतक्या जवळ ते आले. आणि काहीतरी झालं, त्यांच्या दोघांमध्ये संवाद चालू झाला. तुम्ही कुठले? आम्ही इकडचं, आम्ही इथले, असं. आणि तुम्ही काय करता? आम्ही हे करतो, आम्ही हे करतो, असं त्यांचा संवाद. नंतर दोघांच्या लक्षात असं आलं की दोघं व्यावसायिक आहेत आणि दोघांचे व्यवसाय एकमेकांना पूरक आहेत. आपण समजूया एक कच्च्या मालाचा व्यापारी आणि त्याच्यापासून बनवणारा दुसरा आहे काय. आणि अशा त्यांच्या गप्पा चालू झाल्या आणि बोलता 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 मंदिराच्या बाहेर कधी आले कळलंच नाही त्यांना. हो, ज्या कारणासाठी तुम्ही 8 तास फिरलात, मग त्या ही पांडुरंगाची पण लीला आहे की बाबा हा तू थांबलायस, एक तुला मी प्रलोभन दिलं इथे. म्हणला अहो मी किती दिवस शोधत होतो, मला असं पाहिजे होतं. म्हटलं काय देवाची कृपा, आपली भेट झाली इथं, काय मला बरं झालं तुम्ही भेटला. म्हटलं आम्ही शोधत होतो असं तसं. पण एवढ्या याच्यामध्ये ते ज्याचं दर्शन डोकं ठेवायचं पायावरती आणि ज्याचा आशीर्वाद घ्यायचा, ते त्यांना कळलं नाही की ते गाभाऱ्यात कधी गेले आणि कधी बाहेर पडले. बाहेर आले तर अरे म्हणले दर्शन घेतलं का आपण, लक्षातच नाही. अशी माणसाची अवस्था आहे आजच्या काळामध्ये की आपण अडकत चाललोय, कशाच्या मागं धावतोय आपल्याला कळत नाही. बरं, तुम्हाला नशीब, मगाशी विषय निघाला, नशिबाने गोष्टी मिळणार आहेत, त्याच्यासाठी तुमचे कष्ट आवश्यक आहेत, प्रामाणिकपणा आवश्यक आहे, आणि दुसरी गोष्ट जिद्द, चिकाटी ह्या तुम्हाला पाहिजेत. अगदी बरोबर. आणि हे सांभाळत असताना आजूबाजूला पण प्रलोभन आपल्याला अनेक मिळतात आयुष्यात. मग त्या वाटेवर जाताना तिकडं जायचं का नाही, इथं तुमचा स्वतःवरचा कंट्रोल फार महत्वाचा आहे. अगदी या बाबतीमध्ये आजूबाजूला असंख्य उदाहरण आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण घेऊयात. महाराजांना काय गरज होती हो? शहाजी राजांची एवढी मोठी जहागिरी होती, एवढं मोठं ऐश्वर्य, ऑलरेडी राजपुत्र होते ते. हो, त्यांना हे असलं करायची काही गरज नव्हती. सवंगड्यांना गोळा करून त्यांच्या सोबत एवढं सगळं काही तळागाळातनं शून्यातनं हे निर्माण करायची गरज. इथं सगळ्यात महत्वाची भूमिका येते मासाहेब जिजाऊ आईची. त्या माऊलीने त्या काळात बघितलं होतं ते स्त्रियांवरती होणारे अत्याचार, ज्या पद्धतीने धर्मावरती सगळ्याच्यावरती संकट आलं होतं. आणि भगवंताने वचन दिलेलं आहे, यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. अगदी त्या ह्याच्यानं मग छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिलं गेलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने महाराज घडले. बरं, महाराजांना अडचणी आल्या नाहीत का? अनंत अडचणी आल्यात. पण त्यांनी कुठं असा विचार केला नाही की यार काय हे सोडतो, नको जाऊ दे, आपलं आहे ते बरं आहे, किंवा मी जीव देतो, किंवा कधीच नाही. अखंड सावधानता, चित्ताची स्थैर्य, चित्ताचं स्थैर्य आणि स्वतःवरती विश्वास, कर्मावरती विश्वास, या सगळ्या गोष्टी खूप महाराजांना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्त्रियांचा आदर. आज समाजामध्ये बघतो आपण आजूबाजूला इतकी भयानक परिस्थिती, काय काय पद्धतीने लोक वावरत आहेत. माता भगिनी रोज काहीतरी बातम्यांमध्ये बघायला मिळतं, ऐकायला मिळतं. कुठं चाललंय आपण? मग महाराजांचा हाच आदर्श आहे का? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं, चंद्रकोर लावायची, दाढ्या वाढवायच्या, गाड्या उडवायच्या, हा हेच महाराजांना अपेक्षित आहे? आणि एकीकडे असे धंदे करायचे, तुम्ही स्वतःला शिवभक्त कसं म्हणून घेऊ शकता? अगदी बरोबर आहे. मग हे स्वामी विवेकानंदांचा, या सगळ्यांचा आदर्श जर ठेवला नाही तर आपलं आयुष्य शून्य. अगदी बरोबर आहे. मी नेहमी सांगत असतो की म्हणजे सायकोलॉजिकली जर या गोष्टीला अंडरस्टँड करायचं म्हटलं तर पूर्वीच्या काळी भजन कीर्तन व्हायचे. म्हणजे आज जे स्ट्रेसमध्ये असणाऱ्या लोकांची संख्या आपल्याला बघायला मिळते, म्हणजे मानसिकदृष्ट्या म्हणजे प्रॉब्लेममध्ये असणारी लोकांची संख्या आपल्याला बघायला मिळते. खरं तर याचं काय होतं, पूर्वीच्या काळी पण लोकांना स्ट्रेस होता, पण ते स्ट्रेस बस्टर्स, म्हणजे स्ट्रेस कुठे जात होता, जेव्हा हे भजन कीर्तनामध्ये रंगले जायचे. तर ही भजन कीर्तनं खऱ्या अर्थानं स्ट्रेस बस्टर्स होती. तिथे गेल्यानंतर तुमच्या डोक्यातला तो ताणतणाव निघून जायचा आणि माणूस पीसफुल व्हायचा. त्या मंदिरात गेल्यानंतर मंदिराचा असणारा तो कळस हा कुठेतरी तो अँटेनाचं काम करायचा आणि तिथे गेल्यानंतर ती पीस आणि स्टॅबिलिटी मिळायची. आजकाल लोक मंदिरात जाणं तरी दूर, आपला मंदिरात जाण्यावरनच किंवा त्या याच्यावरनच हा विषय निघालेला. तर बरेचदा आज आपण पाहतो की लोक पिकनिकला निघाल्यासारखे एखाद्या तीर्थक्षेत्राला जातात.
तर तीर्थक्षेत्राला जाण्यापाठीमागचा जो भाव आहे तो मनात भाव असल्याशिवाय देव लाभणार नाहीये, देव भेटणार नाही. बरोबर आहे. आणि तो भाव अंतरी असेल तरच त्या देवाचं दर्शन किंवा तुम्ही तिथे गेलेल्याचं सार्थक आहे. अदरवाईज जायची गरज नाही. घरी बसल्या बसल्या अंतर्मुख झाला तरी सुद्धा परमेश्वर तुम्हाला दर्शन देऊ शकतो. खूप सुंदर. यानंतर आपल्याला आता पुढे जायचंय तो म्हणजे तुमचा प्रवास. खऱ्या अर्थानं एक टप्पा असतो, आपण टीनेज म्हणतो. मी मुद्दामून हे सगळे टप्पे विचारतो, याचं कारण असं आहे की आज कदाचित आपल्याला ऐकणाऱ्या व्यक्तींमध्ये अशी टीनेज मध्ये असणारी मुलं सुद्धा असतील. प्रलोभनं लाईफमध्ये येतात. म्हणजे कदाचित त्या ठिकाणी जर का या प्रलोभनाला बळी पडला असतात तर कदाचित आज इथे पोहोचू शकला नसतात. तर असं तुम्ही त्या टीनेज मध्ये असताना किंवा त्या पर्टिक्युलर एज मध्ये आल्यानंतर तुम्हाला सुद्धा हा मार्ग सोडून, भक्ती मार्ग सोडून, संगीताचा हा मार्ग सोडून कुठेतरी भरकटण्याचं किंवा एखादं प्रलोभन आलं असेल तर अशी प्रलोभनं काही तुम्हाला आलीत का? आणि आलीत तर ती तुम्ही कशी अवॉइड केली किंवा कसं त्यातनं स्वतःला सावरू शकला? अगदी मी तुम्हाला म्हटलं तसं मी फार व्रात्य होतो, द्वाड होतो, काय म्हणता येईल त्याला सगळ्या. तर आमची शेती आळंदी देव रस्त्यावरती मी शेती करायला लागलो. त्या काळामध्ये महाराजांची सेवा आणि शेती असं दोन्ही गोष्टी होत्या. तर फ्रेंड सर्कलमध्ये काही गुंड प्रवृत्तीचे पण मित्र होते, पण मित्र म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र. बरोबर. तर एक काळ असा होता की मी कदाचित गुंडगिरीकडे ओढला गेलो असतो. बरं, तब्येत पण होती, सगळ्या गोष्टी होत्या, अंगात रग होती, सगळ्या गोष्टी होत्या. पण काय महाराजांनी त्या बाबतीत स्वामी महाराजांची कृपा आहे सगळी, की तिथं मला ज्या वेळेला अशा काही गोष्टी आल्या किंवा ज्या वेळेला तुम्ही म्हणलात तसं स्ट्रेस येतो किंवा आजचे जे अगदी लोकांच्या मुखातले सगळे ह्याचे शब्द आहेत की बाबा डिप्रेशन आलं, अशा सगळ्या वेळेस महाराज माझ्यासाठी उभे राहिलेले. कोणाला तरी अशा व्यक्तीला माझ्या आयुष्यात आणलं त्यांनी की जिथून पुढे माझ्या आयुष्याला टर्निंग पॉईंट ठरलं गेलं. आणि त्यामुळे या प्रलोभनापासून सगळ्यापासून लांब राहत एका स्लो बट स्टेडी असं म्हणता येईल हा प्रवास चालू होता. आणि मला म्हणजे मठामध्ये असल्यामुळं अनेक प्रकारचे लोकांचं भक्त म्हणतो आपण ज्यांना, असं अनेक भक्त जे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत, की संधी साधू भक्त आहेत, सगळ्या प्रकारचे भक्त, आणि काहीतरी कारणासाठी भक्ती करणारे, आणि काही निस्वार्थ भक्त की ज्यांच्याकडे करत बघून की हा खरा भक्त. असे सगळ्या प्रकारचे लोक महाराजांनी दाखवले, माऊलींनी दाखवले. आणि माझे तुम्ही मगाशी म्हणलात ना की स्ट्रेस बस्टर त्या काळामध्ये भजन किंवा हे असायचं, कीर्तन असायचं. माझे गुरुवर्य डॉक्टर रामचंद्र देखील त्यांच्या व्याख्यानामधनं प्रवचनामध्ये कायम सांगायचं की भजनामध्ये काय आनंद आहे, जो आनंद योग्याला समाधीचा. बरोबर. अनेक वर्ष तपसाधना केल्यानंतर समाधी अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर जो आनंद योग्यांना मिळतो तो आपल्यासारख्या सामान्यांना मिळावा म्हणून भजन आहे. आणि तुम्ही आजही खेड्यापाड्यामध्ये, इथं जर आजूबाजूला बघितलं खेड्यापाड्यामध्ये आजही भजन परंपरा वारकरी संप्रदायाची चालू आहे. ज्याला गाता येतं तो पण गातो, ज्याला गाता येत नाही तो पण गातो, आपोआप पावलं नाचायला लागतात. आणि या भजन मार्गात राहिल्यामुळे ही जी सगळी प्रलोभन आयुष्यात आली ना त्याला बळी न पडता माझा प्रवास चालू आहे. ग्रेट, खूपच सुंदर. आता आपण वळणार आहोत जे काही आज ज्या कारणांमुळे तुमचं नाव आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली असं म्हणता. खरं तर जे काही त्यांच्या 8 चित्रपट किंवा त्यांच्या जे काही गोष्टी आपण आता पुढं आणतोय किंवा अनेक चित्रपट प्रदर्शित झाले, त्यातली तुमची म्हणजे गाजलेली अशी गाणी आहेत जी तुमच्या आवाजामध्ये आहेत, ज्या आजच्या युवा पिढीच्या म्हणजे कानात आणि तोंडात आहेत. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की तुम्हाला ब्रेक कधी मिळाला. म्हणजे तुम्ही गात होता, रियाज करत होता, पुढे म्हणजे फळाची अपेक्षा नव्हती, असं काही कधी वाटलं नव्हतं की मी असं काही करेन, पण तुम्ही त्यात स्वतःला वाहून घेतलेलं होतं. ज्या पद्धतीनं जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्याला स्वतःला त्या अभंगांमध्ये आणि विठ्ठल भक्तीमध्ये स्वतःला अगदी डुबवून घेतलेलं होतं. तुम्ही सुद्धा तसं तुम्ही या संगीत क्षेत्रात स्वतःला डुबवून घेतलेलं होतं. मग इथे असं कधी तो ब्रेक मिळाला आणि कशा पद्धतीने ती स्टोरी होती ती जरा ऐका. मी तुम्हाला म्हणलं तसं महाराजांनी अशी काही माणसं माझ्या आयुष्यात आणली. त्यातलं एक नाव म्हणजे आत्ताचे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते जितेंद्र जोशी. तर आमची ओळख झाली, मैत्री झाली. तुम्हाला काय म्हणायचं की तू काय करतोस इथं, तू मुंबईला ये, तू मुंबईत तुझं करिअर घडेल सगळं. पण पुन्हा तेच की इकडं घरून परवानगी नव्हती, जायचं नाही. मग तर त्याच्या माध्यमातून मग मित्रपरिवार वाढला पुण्यातला, आणि असं करत करत मी त्यावेळेस आळंदीतनं मग पुण्यात जायचो. भरत नाट्य मंदिरच्या इथे
आमचा कट्टा, भरत कट्टा त्याला म्हणतात. तर अनेक मोठमोठे कलाकार सगळे आम्ही आता मोठे आहेत त्यावेळेस सगळे एकत्र भेटायचो, गप्पा मारायचो, बोलायचो, काय 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 चालू असायचं. त्याच्या माध्यमातून मग अभिजित कवठाळकर म्हणून एक संगीतकार आहे चांगला, त्याची ओळख झाली. आणि मला पहिला ब्रेक मिळाला 2010 साली टार्गेट नावाचा सिनेमा आला होता. संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सिद्धार्थ जाधव अशी सगळी मोठी स्टार, क्रांती रेडकर अशी मोठी स्टारकास्ट होती. त्या चित्रपटात मला 2 गाणी गायला मिळाली. बरं, आता गंमत अशी आहे की मी इकडं या लोकसंगीत भजन वारकरी परंपरेतला, पण माझं चित्रपटातलं पहिलं गाणं हे हार्ड रॉक सॉन्ग आहे मराठीतलं. आणि पहिलं सॉन्ग त्यातली 2 गाणी होती. एक ड्युएट होतो, वाटा या मोहरल्या आमच्याच येण्याने, तर रमा कुलकर्णी म्हणून सुप्रसिद्ध गायिका, आमच्या दोघांचं ड्युएट होतं. तर ते वाटा या मोहरल्या आमच्याच येण्याने, वारे हे मंतरले मस्तीच्या गाण्याने, असं ते ड्युएट सॉन्ग होतं की रोमॅन्टिक आणि छान असं गाणं. त्याचं सॅड व्हर्जन होतं. तर ते फार हाय पिचला आणि हार्ड रॉक म्हणजे वाटा झिडकारुनी म्हणती जायथुनी, डोळ्यात धुरकटल्या दिशाया नाही, असं ते गाणं होतं. एकदम अपोजिट. बरं, ह्या प्रवासामध्ये लहानपणापासून हे संगीत जरी होतं सगळं, मी गझल बाकीच्या गोष्टी पण बऱ्याच ऐकायचो थोडं. पण वेस्टर्न म्युझिकचं माझा काय कधी फारसा संबंध आला. मग अभिजितने आणि यांनी सगळ्यांनी मिळून मला काही गाणी ऐकवली की असं असतं तसं असतं, आणि अशा पद्धतीने ते रेकॉर्डिंग झालं. बरं, त्या चित्रपटामध्ये मी गीतकार म्हणून पण माझी एंट्री झाली होती. एक गोंधळ मी लिहिला होता आणि तो सुप्रसिद्ध गायक आपल्या महाराष्ट्राचं अगदी स्वाभिमान असणारे आनंदजी शिंदे यांनी तो गोंधळ गायला होता. तर अशी ती सुरुवात झाली. मग मधला बराच काळ गेला आणि मी असं कधी बाबा मला हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे असं कधी हे नव्हतं. आणि माझं काम एकीकडे चालू होतं. माझी भारुड परंपरा मी म्हटलं जसं डॉक्टर रामचंद्र देखणे सरांबरोबर भारुडांचं कार्यक्रम चालू होते, अभंगवाणीचे भजनाचं वगैरे कार्यक्रम अशा पद्धतीने चालू होतं. त्याच्यानंतर बरेच वर्ष 5-6 वर्षांमध्ये काही चित्रपटांना छोटे वेगवेगळे गाणे थोडंफार गायलं. पण असं प्रसिद्ध असं गाणं 2016 मध्ये मला मिळालं. वायझेड नावाचा सिनेमा आला होता. त्याला ऋषिकेश सौरभ जसराज या ट्रिओचं म्युझिक होतं. त्याच्यातलं अरे कृष्ण अरे कान्हा हे गाणं मला गायलं. त्याच्यानंतर थोडीफार ओळख निर्माण झाली. पण तुम्ही म्हणता तसा सगळ्यात महत्वाचा मोठा ज्याला की आपण म्हणतो की ओळख मिळाली एक, ते फत्त शिकस्त सिनेमातला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग हेची वेळ देवा नका, ह्या गाण्याने म्हणजे बऱ्यापैकी मी लोकांपर्यंत पोहोचलो. आणि अनएक्सपेक्टेडली या चित्रपटाचा जो म्युझिक अल्बम होता त्यातलं सगळ्यात हिट गाणं ते ठरलं, अभंग तो ठरला. अर्थात आता त्याच्या मागं गंमत अशी आहे की तो एकतर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये मुळात त्या शब्दांमध्येच एवढं सामर्थ्य आहे. आता विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो, कोविडच्या काळामध्ये निश्चितच आधी आपल्याला त्यातल्या 2 ओळी काही तुम्ही ऐकून दाखवा, म्हणजे त्यामुळे काय होईल ते शब्दांचं सामर्थ्य तुम्ही सांगत असताना आम्हाला रिलेट करता येईल थोड्याशा. हेची देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण शरण कुणा, नारायणा ये रे पाहू पाहू विचारून, तुझं विण कोण आहे मज, रात्रंदिन तुझा आठवून आहे, रात्रंदिन तुझा आठवून आहे, पाहतोसी काय काय सत्व माझे, तुका म्हणे किती येऊ का कुलती, काही माया चित्ती येऊ दवी, हेची देवा नका मागे घेऊ, तुझ्या विण जाऊ शरण कुणा. वाह. आणि खर तर शब्दात सामर्थ्य आहे आणि तुकोबारायांच्या या शब्दांमधून ओवी ज्याला कळली, मला वाटतं की त्याला आयुष्य कळालं नक्कीच. आणि सो या गाण्यानंतर प्रसिद्धी तर मिळालीच, मगाशी बोलताना अनेक किस्से तुम्ही शेअर केले, तर हे गाणं आलं आणि त्यानंतर अनेक काही गोष्टी घडल्या असतील किंवा ज्या घडल्या, कोविड मधलं काही उदाहरण तुम्ही सांगत होता. कोविडमध्ये या महामारीने जगाला खरं तर एक खूप वेगळा धडा दिलेला आहे आपल्या सगळ्यांना.
हो, सगळ्यांची मुळं हादरवून सोडली. आणि आपल्याला असं लक्षात आणून दिलं की कमीत कमी गरजामध्ये आपण आपलं आयुष्य चांगल्या प्रकारे जगू शकतो. तुम्ही शांत व्हा, सगळे जे पळताय धावपळ करताय थोडं स्वतःकडे बघा, आतमध्ये बघा. आणि ह्याच्यामध्ये ना ह्या अभंगाने खूप अनेकांना, हजारो लाखो जणांना प्रेरणा दिली की मी गायला हे माझं भाग्य आहे, पण खरं मोठेपण याच्यातील सगळं जगद्गुरु तुकाराम महाराज. मी कायम सांगतो की हा अभंग ज्यावेळेस महाराज भंडारा डोंगरावरती सगळं सोडून ज्यावेळेस भंडारा डोंगरावर त्या काळात महाराजांनी लिहिलेला असणार. आणि झालं असं की मला अनेक जणांचे अनुभव, एक डॉक्टर मुंबईतल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या काळामध्ये 18 तास ड्युटी करायला लागायचे डॉक्टरांना. पोलीस असतील, डॉक्टर असतील, सगळे जे काही इसेन्शियल सर्व्हिसेसमधले सगळे लोक, बरोबर, आणि काही समाजसेवा करणारे सुद्धा 18 तास लोक काम करायचे. आजूबाजूला जे काही भीतीदायक वातावरण होतं. बरं, हॉस्पिटलमध्ये आपलं कोणी दवाखान्यात असेल, आपण काही काळापुरतं गेलं तर आपल्याला कसं तरी होतं. जे 24 तास तिथंच आहेत त्यांना काय होत असेल, ती पण माणसंच आहेत ना. बरं. तर ते गंमत अशी झाली की ते सगळं PPE किट घालून ते सगळं करून त्यांना भयंकर त्रास व्हायला लागला, फ्रस्ट्रेशन आलं, सगळं डिप्रेशन आलं. आजूबाजूला सारखे रोज मारतायत लोक, हे होतं ते होतं सगळं, आणि अक्षरशः वेळ लागायचे पायाने. त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं की हे जरा हेडफोनवर ऐकत जा, तुला वेळ मिळेल तेव्हा. हा फत्ते शिकस्तमधला. आणि याच्या मागचं श्रेय जे आहे ते दिग्पाल लांजेकरांचं पुन्हा, की योग्य पद्धतीने योग्य अभंग योग्य जागी वापरणं की ज्याच्यातून प्रेरणा मिळेल. तो प्रसंग जर तुम्ही बघितला चित्रपटातला, की महाराज पन्हाळगडामध्ये अडकलेत, पन्हाळगडच्या वेळामध्ये सगळ्या महाराष्ट्राच्या संपूर्ण रयतेचे डोळे महाराजांच्या सुटकेकडे लागलेत. मग ती जिजाऊ मासा आहे, ती माऊली तरी कसा पोत असेल, तिच्या पोटचा गोळा तिथे अडकलाय, ती काय पद्धतीने त्यांची अवस्था असेल मनाची. मग त्यांच्या मनातला जो भाव आहे तो त्या अभंगात व्यक्त केला. आणि मग महाराजांचं आगमन होतं आणि सगळा तो प्रसंग अक्षरशः डोळ्यात, मी स्वतः जेव्हा ऐकतो मला विश्वास बसत नाही की अरे मला स्वतःला तो अभंग प्रेरणा देतो. तर मग त्या डॉक्टरांनी तो अभंग ऐकल्यानंतर मग त्यांना ते एकदम काही काळानंतर मग त्यांनी म्हटलं की अरे कुणी गायला अभंग? म्हणले अवधूत गांधी, प्लस मित्रावर. काय बोलतो म्हणले. मला फोन आला, अरे बाबा काय ह्या सगळ्या या गाण्यामुळे याच्यामुळे आम्हाला जरा रिलॅक्सेशन मिळतं, आम्हाला प्रेरणा मिळते. म्हटलं ते माझं श्रेय नाही, तुकाराम महाराजांचं आहे. असाच एक प्रसंग पोलीस ह्याच्यामध्ये माझा एक मित्र आहे, मोठ्या पोस्टला आहे. एका पॉइंटला आयुष्यात कसं असतं, प्रत्येकाच्या उलाढाली काहीतरी चालू असतात, अप अँड डाऊन चालूच असतं. एका प्रसंगाला तो डोक्याला रिव्हॉल्वर लावून बसला. नाही संपवायचं म्हणलं सगळं, बास काही नाही आता राहिलं आयुष्यात आपल्या. तर 3-4 वर्षाची मुलगी त्याची, तो हा अभंग बऱ्याच वेळा ऐकायचा, त्याचं आवडतं गाणं आहे. आणि ते मग मुली युट्यूबवरती काहीतरी लावून दिलं होतं व्हिडिओ, ते बघता बघता ते अभंग चालू झाला. तिथे दारू झालं, बाबा बाबा आपलं गाणं. त्याने दारू उघडलं, ते बघितलं. त्याच्या लक्षात असलं की अरे, विचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांना किती त्रास सहन करावा लागला, पण त्यांनी माघार घेतली नाही किंवा असा विचार नाही केला. आपलं दुःख तर काय किरकोळ आहे, आपल्या अडचणी किरकोळ आहेत, आपण सहज मात्र नाही उभं राहायचं. आणि मग त्याने मित्राला फोन केला की या गाण्यामुळं आज मी जिवंत आहे. म्हटलं कोण गायक आहे? म्हटलं अवधूत गांधी म्हणून एक कुंटरे आहे. अवधूत गांधी. त्याचा मला फोन. पहिला काही क्षण, काही मिनिटं तो रडत होता फक्त. आणि म्हटलं या गाण्यामुळं मी वाचलो. म्हटलं हे माझं नाही, हे खरंच रे. आणि दिग्पाल लांजेकरांचं खरंच खूप मोठं. मी म्हणतो की महाराष्ट्रावरती उपकार आहे त्या माणसाचे. मी जवळनं बघतोय दिग्पालला गेली अनेक वर्ष. फर्जंदा हा सिनेमा करत असताना आम्ही अनेक लोकांना भेटलो की या पद्धतीने चित्रपट करायचा आहे, असं आहे तसं आहे वगैरे वगैरे वगैरे. खूप मिटिंग झाल्या, खूप ठिकाणी हे केलं. पुन्हा इथं तोच विषय आहे की जिद्द, चिकाटी आणि स्वतःवरचा विश्वास, स्वतःवरच्या कामाचा विश्वास. आणि मग एक दिवस तो दिवस उजाडला. अर्थात पहिला चित्रपट असल्यामुळं बऱ्याच गोष्टी प्रोड्युसरच्या मनाप्रमाणे करणं ते कर्मप्राप्त असतं. पण तो सिनेमा हिट झाला. त्याच्यानंतर मग दिग्पालने मागं वळून बघितलं नाही. पण आजही हा माणूस अनेक अडचणींना तोंड देत हे सगळं शिवधनुष्य पेललेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे काही मोजक्या ह्याच्यात मांडणं शक्य नाही. हजारो चित्रपट होऊ शकतील आणि त्यातनं नेमकं पोहोचवायचं काय हे महत्वाचं आहे. आणि आज 5 चित्रपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करता आले. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. आणि एवढं सगळं करून हा माणूस पूर्णपणे जमिनीवर आहे. तुम्ही जे गाणं म्हणतात की ज्या गाण्यामुळे मला लोकप्रियता मिळाली, शिवबा राजा गाणं 1.5 मिनिटामध्ये लिहिलेलं गाणं आहे. हो, हे केव्हा शक्य होतं की जेव्हा तुम्ही एखाद्या विषयामध्ये तेवढं स्वतःला बुडवता, तेवढं त्याच्यामध्ये गाडून घेता स्वतःला, तेव्हाच या गोष्टी बाहेर. तुकाराम महाराजांचं
एका अभंगाचं चरण आहे, एका बीजा केला नाश्य तेव्हा भोगले कणीस. कणीस निर्माण मिळण्यासाठी एका बीजाला स्वतःला गाडून घ्यावं लागतं. तसं तुम्हाला एखाद्या विषयातलं काही मिळालं ते स्वतःला गाडून घ्यावं लागतं, तेवढा अभ्यास करावा लागतो, तेवढं स्वतःला त्याच्यावर समर्पण करावं लागतं. तर मी स्वतः त्याला बघितलंय अनेक वेळेला, स्क्रिप्ट लिहिताना, डायलॉग लिहिताना, हे करताना जणू काय कोणी कानात सांगता येईल तो लिहितोय. आणि हे करत असताना की ह्याच्यात उद्देश एकच की महाराजांचं चरित्र पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. जसं आपल्या लहानपणी भालजींचे आपला चित्रपट बघा, पूर्वी शाळांमध्ये जाऊन त्याचे 1 रुपया 50 पैसे, 1.5 रुपये, 1 रुपया तिकीट असायचं, सगळ्या मुलांकडनं घेऊन कुठल्या तरी हॉलमध्ये पडदा लावून ते महाराजांचे चित्रपट दाखवले जायचे आपल्याला. आणि ते संस्कार जसे आपल्यावरती झाले तसे पुढच्या पिढीवरती व्हायला पाहिजेत. आणि या संकल्पातून या चित्रपटांची निर्मिती सुरू झाली. खूप चांगलं काम आहे. कारण कसं आहे, आजच्या इंग्रजी शाळांमधनं छत्रपती शिवाजी महाराज निघून गेलेले. सिलेबसमध्ये आता छत्रपती शिवाजी महाराज राहिलेले नाहीयेत. आम्ही इतर देशांचा सिलेबस शिकवतो. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हालाही असे काही किस्से आढळले असतील की आजच्या या तरुण पिढीला छत्रपती शिवाजी महाराज किंवा आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी बरेचदा लोप पावलेली आहे, त्यांच्यापर्यंत याची जाणीव नाहीये. आणि मला वाटतं की आता या चित्रपटांच्या माध्यमातून ही जाणीव भले पुस्तकात नाही, कोणत्याही पद्धतीनं का होणार, पण ती मस्तकात गेली पाहिजे. आता पाठीमागणे येणारी जी पिढी आहे, तुम्हाला आजोबा पणजोबा किंवा अनेक चांगल्या लोकांचं सानिध्य लाभलं. आता तुमची पुढची येणारी जी पिढी आहे त्यांच्यामध्ये हे संस्कार देण्याचं काम कसं होतंय किंवा काय केलं त्यांच्याबद्दल क्विकली मध्ये थोडंसं. नाही, आताची जी पुढची पिढी प्रचंड शार्प आहे, भयंकर हुशार आहे आणि खूप प्रतिभावान आहे. फक्त त्यांच्या त्या प्रतिभेला चांगल्या संस्कारांची जोड देणं, त्यांना योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे, योग्य पद्धतीने घडवणं. आणि घडते पण आहे, चांगल्या पद्धतीने संस्कार होत आहेत हे पाहायला मिळते. फक्त की काय की पेशन्स ठेवले पाहिजेत. पेशन्स ठेवले. यश हे कधीही एका दिवसात 2 दिवसात मिळत नाही. कित्येक आज मोठे मोठे कलावंत जर आपण बघितले तर त्यांच्या मागे 40-50 वर्षांचा स्ट्रगल आहे, तप आहे. तेव्हा त्यांना कुठलं तरी नाव मिळालेलं आहे. अगदी बरोबर. अशी अनेक उदाहरणं आहेत. कला क्षेत्र सोडा, कुठल्याही क्षेत्रातलं जर आपण बघितलं तर एका दिवसात असं पटकन कोणी नाही होत, आणि जे होतं ते टिकत पण नाही. अगदी बरोबर. त्यामुळं पेशन्स ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, देवावरती विश्वास ठेवा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांवरती विश्वास ठेवा. मी माझ्या प्रत्येक कार्यक्रम असेल, रेकॉर्डिंग असेल, काही असेल, मी आई वडिलांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून मी बाहेर पडतो प्रत्येक वेळेस. माझे घरातले, आम्ही आळंदीला असताना आमच्या सगळ्यांना घरात मोठे काका ह्या सगळ्यांनी जे संस्कार दिलेत आज आम्हाला, मी खूप मार खाल्लेला लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींवरनं, पण त्याच्यामुळे जी शिस्त लागली ना, एक माझे मोठे काका कायम सांगायचे, आज माझं भजन मार्गातले ते गुरु पण आहेत, म्हणजे त्यांनी शिकवलेल्या गवळणी भजन मी गात असतो. तर त्यांची एक शिस्त अशी होती की वस्तू जेव्हाची तेव्हा जिथल्या तिथं जसंच्या तसं. म्हणजे तुम्हाला तुमचे जर डोळे बांधले किंवा रात्री अंधार पडलाय, तुम्हाला एखादी वस्तू पाहिजे, त्या वस्तूची खूप गरज आहे, तर ती तुम्हाला त्या ह्याच्यात पण सापडली पाहिजे. त्यासाठी तिची जी जागा ठरलेली आहे त्या जागेवरती असली पाहिजे आणि काम झाल्यानंतर परत तिथंच गेले पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी असतात आयुष्यात. ती जर शिस्त तुम्ही बांधलीत, पांगी बांधवलीत, तर खूप मोठ्या गोष्टी तुम्ही अचीव करू शकता. किती सुंदर. मी टाटा मोटर्सला असताना आमच्याकडे एक कन्सेप्ट होता, जापनीज कन्सेप्ट आहे तो, म्हणजे 5 years. म्हणजे प्रत्येक वस्तू जागेवर आणि प्रत्येक वस्तूसाठी जागा. म्हणजे हे 5 years संस्कृती आपल्याकडे आधीपासून आहे. अर्थात म्हणजे खूप छान, खूप छान. शेवटचे काही 2 प्रश्न फक्त. जसं तुम्ही आता बोलताना सांगितलं की स्वप्न पाहिली पाहिजेत आणि स्वप्न पाहिली तर ती पूर्ण होतात. लांजेकरां सरांबद्दल तुम्ही सांगितलं. स्वतः तुमचं पुढचं स्वप्न काय? तुम्ही तुमच्या आयुष्यात काय स्वप्न पाहिलं? खरं सांगायचं तर असं काही, मी आता आयुष्यातल्या एका पॉईंट नंतर स्वतःला सरेंडर केलेलं आहे पूर्णपणे माऊलींच्या चरणी, स्वामी महाराजांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी. त्यामुळं मी तिकडून ज्या काही गोष्टी येतील त्या प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीने करायच्या. बाकी कुठं न्यायचं, काय न्यायचं, आता ते ठरवतील. जे, कारण मी जे स्वप्न बघितली होती, मला जे काय करायचं होतं, मला मालिकेमध्ये काम करायचं होतं, ते मला नामदेवरायांची भूमिका त्या रूपाने मला माझी ती इच्छा पूर्ण झाली. चित्रपटामध्ये काम करायचं होतं, या दिग्पाल सरांच्या चित्रपटांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली. छावा चित्रपटामध्ये मी रामचंद्र पंतामात त्यांची छोटी भूमिका केली होती. अजून एक थोडं काम चालूच आहे. त्याचबरोबर वेबसिरीजमध्ये मला, की बाबा वेबसिरीज सध्या चाललंय वेबसिरीज पण, तर सबका साई नावाची एक वेबसिरीज MX प्लेअरवरती आहे. त्या वेबसिरीजमध्ये महिपतींचे अवतार ज्यांना म्हणतो आपण, संत कवी दासगणू महाराज, साईबाबांचे शिष्य,
त्यांची भूमिका करायला मिळाली. आता गंमत अशी झाली, तुम्हाला सांगतो, अजित भैरवकर त्याचे डिरेक्टर आहेत. त्यांनी गजर हा सिनेमा केला होता पूर्वी 2010-11ला. गजर हा सिनेमा त्यांचा वारीवरती सिनेमा आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमचा ऋणानुबंध जमला. त्यांना गायक म्हणून मी माहिती होतं. गजर सिनेमामध्ये मी गायलं पण होतो. शैलेंद्र बर्वे त्यांनी संगीत केलं होतं. राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार आहेत, अतिशय प्रतिभावान संगीतकार आहेत. पण काही कारणाने माझा आवाज त्याच्यात हे झालं नाही, मोठे गायक घेतले गेले. पण मी असोसिएट झालो त्या निमित्ताने त्यांच्याशी. मग संपर्क असायचा आपलं वाढदिवसाच्या निमित्ताने, आषाढी कार्तिकेच्या निमित्ताने. मग मी त्यांना म्हटलं, दादा मला काम करायचंय, मला शिकायचंय, मला काय असेल ते सांगा. आणि माझी बायको बँकेत नोकरीला आहे. अर्थात आता तिचा सपोर्ट ह्या सगळ्यामध्ये खूप महत्वाचा आहे, कारण ती एक बाजू भक्कम तिकडेच येणार होतो, कारण आपण त्याच्यावर बोलू. आपण समाजाचा कार्यभार सांभाळत असताना घरातला कार्यभार बरेचदा, तर त्याच्यावर आपण पुढे येऊच. पण तर डोंबिवलीत मी त्यावेळेस राहिला होतो आणि मला नाटक करायचं होतं. नाटक पण मला व्यावसायिक नाटक खूप चांगलं मिळालं मला. संपदा जोगळेकर कुलकर्णी त्यांचं चिसौका रंगभूमी, संपूर्ण रंगभूमीचा इतिहास सांगणारं नाटक होतं. त्याच्यात मला शाहिराची आणि नारद मुनींची अशा 2 भूमिका करायला मिळाल्या. ते सगळं चालू असताना अजित भैरवकर सरांशी संपर्क झाला. एक दिवस त्यांचा फोन आला की एक वेबसिरीज, हिंदी वेबसिरीज आहे साईबाबांवरची, तर तुझ्यासाठी 2 भूमिका मी विचार करतो, त्यातली कुठली द्यायची ते ऑडिशनला आल्यानंतर ठरवू आपण. मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी सगळी तयारी, आता वारकरी संप्रदायातल्या सगळं, मग धोतर नेसणं, फेटा बांधणं, ह्या सगळ्या गोष्टी अंगभूत आहेत सगळ्या. मी सगळी तयारी करूनच गेलो तिथे आणि 4 मिनिटात मी तयार झालो. आणि ते सगळे लोक म्हणले, अरे क्या यार, सब लोग अगर ऐसे आएंगे आर्टिस्ट तो हमको हमारा बहुत टाइम बच जाएगा, असं सगळं झालं. आणि मग त्यांनी दासगणू महाराजांसाठी मला फायनल केलं. बरं, तोपर्यंत मी दासगणू महाराजांविषयी म्हणजे थोडंफार माहिती होतं, पण असं वाचन केलं नव्हतं. म्हटलं भूमिका करायची, तर मग आळंदीला ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचं ग्रंथालय मोठा, सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत तिथे. मग तिथं ग्रंथालयात जाऊन दासगणू महाराजांच्या वरती जे काही पुस्तकं होते, त्यांचं जे काही साहित्य, त्यांचं चरित्र सगळं ते आणलं आणि अभ्यास चालू केला. आणि माझे मोठे काका, मी मगाशी म्हटलं सुरेश गांधी, ते आळंदीचे नगराध्यक्ष पण होते. भागवत कथा उत्तम करायचे, गायचे, आता सगळं त्यांनी थांबवलंय. तर त्यांना मी सांगितलं, काका मला अशी भूमिका मिळाली. म्हणजे अरे तुला माहिती का, दासगणू महाराज आपल्याकडे मठात आपल्या घरात येऊन गेलेत बऱ्याच वेळेला. माऊलींचे खूप मोठे भक्त होते ते, आणि माझ्या पंजोबांचे त्यांचे खूप जवळचे संबंध. म्हटलं कुठंतरी ही लिंक आहे, म्हणून मला ती भूमिका करायला मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये ती वेबसिरीजमध्ये ती भूमिका करायला मिळाली. त्याच्यानंतर गाण्यांच्या बाबतीत तर अशा सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, सगळी स्वप्न पूर्ण झाली. आता कसं असतं ना, की एक स्वप्न बघितलं पूर्ण झाल्यानंतर असं वाटतं की आता काय पुढं. तर आता मी असं ठरवलं की आता मला अपेक्षित काहीच नाही. जे भगवंताच्या माझ्या योजना माझ्या बाबतीत ज्या काही केल्यात, जे माझ्या हातून घडवायचंय त्याला, ते चांगल्या पद्धतीने घडावं, बस एवढीच इच्छा आता काय. ग्रेट, खूपच सुंदर. जो शेवटचा प्रश्न जे आपण येणार होता तो म्हणजे, हा संपूर्ण प्रवास करत असताना मग मुलं असतील किंवा पत्नी असेल, म्हणजे अर्धांगिनी, तर त्यांचा रोल किंवा सपोर्ट कसा राहिलेला आहे? कारण त्यांच्या सपोर्ट शिवाय एक माणूस, म्हणतात ना की एक पुरुष, एका प्रत्येक पुरुषाच्या, यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते. मग तुमची जी अर्धांगिनी आहेत, मॅडम आहेत, त्यांचा सपोर्ट कसा मिळाला, त्यांचं पाठबळ कसं मिळालं? आणि जसं संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातलं आपण पाहिलं की कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात, तसं तुम्हाला काय सपोर्ट मिळाला आणि काय अडथळे आले आणि त्यातनं कसं तुम्ही हे सगळं करू शकलात, त्याबद्दल थोडी. अगदी अर्थात खूप मोठा सपोर्ट आज जे काय आहे त्याच्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. माझं लव्ह मॅरेज आहे, आमची नाटकामध्ये ओळख झाली. माझ्या बायकोचं माहेर सोलापूर, म्हणजे मूळ माहेर त्यांचं निलेगावकर देशमुख, ते म्हणजे जे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्त परंपरेतले, ज्यांच्याकडे स्वामी समर्थ ज्यांच्या घरी यायचे, त्या परंपरेतलं घराणं ते. म्हणजे स्वामींनी समाधी घेतल्यानंतर 2 दिवसांनी सदैव त्यांच्या घरी आल्याचा उल्लेख बखरीमध्ये आहेत. अशा परंपरेतली माझी बायको. एका नाटकामध्ये आमची सोलापूरला नाटक, पद्माकर देवसर म्हणून खूप मोठे नाट्यकर्मी होते, त्यांच्या वयाच्या 82व्या वर्षी त्यांनी एक नाटक बसवलं होतं, संगीत नाटक. त्यांच्या शिष्या श्रीमती विद्या काळे यांनी ते नाटक लिहिलं होतं. महाभारतातल्या कथेवरचं ते नाटक होतं, ना पत्नी ना माता नावाचं. माधवी जी होती, ययाती देवयानी यांची मुलगी, तिच्या आयुष्यावरचं हे सगळं नाटक होतं. तर ते नाटकात ती हिरोईन होती आणि मी व्हिलन कम हिरो असं होतं. तर त्या काळामध्ये माझे भरपूर असे केस वाढलेले वगैरे लांब. 2006 सालची ही गोष्ट. आणि ते तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित. आणि त्यांना बाकीची सगळी पात्र मिळाली. गाणारा अशा पद्धतीचा पर्सनॅलिटीचा अभिनेता त्यांना काही केला मिळत नव्हता.
बरं, सोलापुरात माझ्या आयुष्यामध्ये सोलापूरचं महत्व खूप मोठं आहे. माझा पहिला जाहीर कार्यक्रम सोलापुरातनं माझ्या कार्यक्रमाची सुरुवात झाली जुन्या विठ्ठल मंदिरामध्ये. अतिशय जागृत देवस्थान आहे. मंदार जोशी म्हणून मित्र आहे माझा, ते गजानन महाराजांचा प्रकट दिन करतात दरवर्षी तिथं त्या विठ्ठल मंदिरात. अनेक वर्ष ती सेवा घडली. त्या माध्यमातून सोलापुरातले संगीत क्षेत्रातले वेगवेगळे जण जोडले गेले. तर झंकार आणि सुवर्णताई असे जोडप आहे कुलकर्णी, त्यांचं संगीत विद्यालय आहे. तर मी मगाशी म्हणलं तर भारुडाच्या माध्यमातून देखणे सरांबरोबर भरपूर फिरलो. तर आमचा भारुडाचा कार्यक्रम झाला 2006ला. आणि त्यानंतर झंकार आणि सुवर्णा त्यांचा फोन आला की असं असं इथं देवसर म्हणून आहेत, फार मोठे नाट्यकर्मी, नाटक बसवत आहेत. तर मग मी गेलो, ऑडिशन झालं, सगळं झालं, फिक्स झालं. आणि मग सुरू झालं. आणि त्या नाटकामध्ये ती हिरोईन होती. आणि हळूहळू मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आणि तिच्यामुळं माझ्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. खूप मी प्रॅक्टिकल झालो बऱ्यापैकी. त्या आधी मी असा एकदम वल्ली, एकदम वेगळ्या ह्याच्यात होतो, पण तिने मला जमिनीवर आणलं. बरं, नंतर एक वेळ अशी होती की बाबा काहीतरी फिक्स इन्कम घरामध्ये पाहिजे. संसार करायचा म्हटलं तर तिथं प्रेम तुमचं किती असू दे, काय असू दे, ज्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत तिथं पैसा हा लागतोच. तिथं कुठली सोंग चालत नाही. मग ती पण उत्तम अभिनेत्री. एका वेळेस 3 ग्रॅज्युएशन तिने ॲट अ टाइम पूर्ण केले. BCom, BCA आणि संगीत विशारद. आणि हे करत करत ती गाण्याचे कार्यक्रम आणि परत प्लस नाटक, या नाटकातल्या भूमिकेसाठी तिला राज्य नाट्य स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीस गाण्याचं अभिनयाचं दोन्ही तिला मिळाले होते. मला पण पारितोषिक मिळालं होतं. पण एका पॉइंटला असं झालं की मग ती म्हणली की काय आपलं लग्न वगैरे सगळं करायचं, मग काहीतरी पाहिजे. मग काय म्हणलं, बाबा मी 1 वर्ष नोकरी करून बघितली एका मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून ऍडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये. माझ्या मामाचे मित्र, त्यांची पुण्यात ऍडव्हर्टायझिंग एजन्सी होती, माइंड साय कम्युनिकेशन म्हणून, मिलिंद दारवेकर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला, मिलिंद सरांनी. पण नंतर लक्षात आलं की यार नाही, आपण नोकरी नाही करू शकत आहे. म्हणजे मला माझ्यातला कलाकार कुठंतरी हे व्हायला लागलं. मग मी तिला सगळी परिस्थिती सांगितली. असं म्हणजे ठीक आहे. आणि त्या वेळेला तिला खूप मोठ्या संधी होत्या ऍक्टिंग आणि गाण्याच्या संदर्भातल्या. पण तिला एकीकडे जॉब ऑफर झाला बँकेतला. मग तिने तो जॉब निवडला. म्हणली नाही, हे अशाश्वत आहे. इकडं असलं मिळालं तर कधी काम भरपूर मिळेल, नाही तर महिना 2-2 महिने काहीच नाही मिळत. असं ते थोडंसं अस्थिर असं हे क्षेत्र आहे. म्हणजे प्रेमात एकाला विजय होण्यासाठी दुसऱ्यांना सॅक्रिफाईस केलं म्हणायला हरकत नाही. अर्थात तिने तो त्यावेळेला ते सोडलं करिअर. त्यासाठी खूप मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला, करेज लागतं. ती म्हणली की नाही, मी नोकरी करेन. आणि मग मला असं वाटायचं की हिच्यातला कलाकार कुठेतरी मरतोय. तिला सांगायचं नाही, नोकरी सोड, आपण करू, काहीतरी करू. पण लॉकडाऊनमध्ये जाणीव झाली की नाही, हिच्या नोकरीमुळं पूर्ण तिच्या पगारावरती पूर्ण घर चालवत. कारण काहीच नाही, आम्ही घरीच, सगळे घरीच, कार्यक्रम नाही, काही नाही, आपलं घरीच हरी हरी हरी. फेसबुक लाईव्ह करायचे, लोकांचं मनोरंजन करायचं, त्यातनं मिळायचं काहीच नाही, पण समाधान मिळालं. पण तिच्यामुळं, आणि अर्थात माझी मुलगी पण, म्हणजे तिने या सगळ्यामध्ये माझी आई, माझी बायको, माझी मुलगी, तिघांचा खूप महत्वाचा रोल आहे माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये. आणि ती मला दरवेळेला खूप प्रोत्साहन नाही होईल चला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तो विश्वास महाराजांवरती, स्वामींवरती, माऊलींवरती, की नाही, आपल्या बाबतीत आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही, आपलं वाईट होणार नाही. श्रद्धा, भक्ती, निष्ठा आणि कष्ट, एवढं आपण सातत्य ठेवलं की दोघांनाही म्हणजे भक्तीचं किंवा स्पिरिच्युअलिटीचं सान्निध्य होतं. भक्तिमय वातावरण, दोघांचंही बॅकग्राऊंड तसं असल्यामुळे कुठेतरी ही जोडी जमली आणि पुढे तो प्रवास खूप छान वाटतंय. आज जेव्हा तुम्ही म्हणजे महाराष्ट्रामध्ये या गाण्यांच्या माध्यमातून सुपरस्टार बनला असं मी म्हणेन, तर हे सगळं वातावरण किंवा ही एवढी प्रसिद्धी मिळाल्यानंतर आज तुम्हाला किंवा घरच्यांना काय वाटतं? नाही, खूप आनंद होतो. कसं आहे की माझ्या सेवेचं सार्थक झालं ते नक्कीच आहे. पण ना, गंमत सांगतो की माझे बाबा आजही माझं कौतुक करत नाहीत कधीच नाही. हा वा, छान छान बाबा, यांचा फोन आला बरं का, ते असं म्हणले किंवा कुणी असेल. त्याचं कारण काय आहे की तुम्ही जमिनीवर राहिलं पाहिजे. अगदी बरोबर. की हवेत उडू नका. हा ठीक आहे, केलं ना, हा चला पुढं, आता काय पुढं करत राहा. खरं तर माणूस जमिनीवरती असला की आयुष्यात यश ठेंगणं पडतं असं म्हणतात. सो तुमचा प्रवासही तसाच आहे. आज तुम्हाला इथे ऐकून खूप छान वाटलं. खरं तर कलाकार काय असतो किंवा एखादं व्यक्तिमत्व काय असतं हे तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमचा संपूर्ण जर्नी पाहिल्यानंतर समजतं. घरातल्यांनी एवढी छान साथ दिली, म्हणजे एक सॅक्रिफाईस करावं लागतं कोणीतरी, हाही इथून शिकण्यासारखा गोष्ट आहे. बरेचदा आज पती पत्नीमध्ये वादविवाद होत आहेत किंवा अजून गोष्टी होत आहेत, म्हणजे छोट्या छोट्या कारणावरून प्रत्येकजण स्वतःला मी
हा प्रदर्शित करत असतो, पण तुम्ही मात्र त्याच्या विरोधात किंवा इव्हन तुम्ही दोघेही पती पत्नी तुम्ही त्याच्या विरोधात असं मी म्हणेन. आणि एवढ्या छान पद्धतीनं खूप छान समाजाला काहीतरी देण्याच्या भावानं तुम्ही या गोष्टी करत आला. संतांचा वारसा लाभलेला असताना सुद्धा तुम्ही एवढ्या छानपणे हे सगळं काही करताय आणि अजूनही इथून पुढे तुम्ही करत राहणार आहात. खरं तर तुम्हाला अजून यश, अजून नाव, अजून कीर्ती मिळो, कारण अजून काही लोकांच्या आयुष्यात तुमच्यामुळे परिवर्तन घडायचं आहे आणि ते घडावं आणि ती संधी परमेश्वर तुम्हाला देवो एवढीच मी प्रार्थना करेन. शेवटचे 2 प्रश्न, की आजची जी पिढी आहे या पिढीला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? सगळ्यात महत्त्वाचं 3 गोष्टी मला सांगायला आवडतील. सगळ्यात त्यातली पहिली गोष्ट मगाशी सांगितलं तसं, आई वडिलांचा सन्मान करा, त्यांची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादात इतका मोठा कोणाचाच नाही. देव जरी म्हणला ना मी देतो, तरी देवाच्या यापेक्षा मोठा आशीर्वाद आई वडिलांचा नाही. दुसरी गोष्ट, गुरूंच्या बद्दल, मग ते शाळेतले शिक्षक असतील किंवा कुठल्या क्षेत्रातले गुरु असतील, त्यांच्या पुढे स्वतःला सरेंडर करा. बरोबर. तिसरी गोष्ट, ज्या देशात आपण राहतो त्या देशाप्रती आपले काही कर्तव्य आहेत, समाजाप्रती आपली काही कर्तव्य आहेत, ती कधीही विसरू नका. ग्रेट. आणि सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जे आपल्याला संतांनी जगायला शिकवलंय त्याचा कुठेतरी प्रयत्न करा. संत वाङ्मयाचा अभ्यास करा, संतांचं चरित्र वाचा. आणि जर तुम्ही हे केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचा, मोठमोठे आपले जे काही ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण इथं बसू शकतोय त्यांची चरित्र वाचा. अनेक आदर्श आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांची चरित्र वाचा. कारण जर तुम्ही चांगलं वाचलं, चांगलं पाहिलं, चांगलं ऐकलं, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने घडाल. तुम्हाला आयुष्यात कधीही डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन या गोष्टी तुमच्या आसपास भटकणार सुद्धा नाहीत. स्वतःवरती विश्वास ठेवा आणि देवावरती विश्वास ठेवा, कर्म करत राहा. वा, तुम्ही आता वाचनाबद्दल सांगितलं, पुढचा प्रश्न माझा त्याच्याबद्दलच होता. असं एक पुस्तक की जे सर्वांनी वाचावं किंवा ज्याच्यातून तुम्हाला प्रेरणा मिळाली किंवा इतरांना प्रेरणा मिळावी, असं एक पुस्तक तुम्ही लोकांसाठी काय सजेस्ट कराल? भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशींच्या वरती वसंत पोद्दारांनी लिहिलेलं पुस्तक आहे भीमसेन नावाचं, हे नक्की वाचा. ग्रेट. खरं तर म्हणजे जसं मी तुम्हाला भेटलो किंवा तुमचा संपर्क मिळाला, आपण बोललो, फोनवरती चर्चा केल्या आणि आज प्रत्यक्षात भेटतोय. इव्हन तुमच्याबद्दल मीही थोडीशी माहिती घेतली किंवा काय व्यक्तिमत्व आहे. पण खऱ्या अर्थानं भेटल्यानंतर, एवढी सगळी चर्चा केल्यानंतर जे व्यक्तिमत्व मला लाभलं ते खऱ्या अर्थानं मला भावलं मी म्हणेन. कारण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, तुमच्याकडून घेण्यासारख्या आहेत. छोट्याशा यशानं हुरळून जाऊ नये आणि छोटासा किंवा मोठा जरी एखादं संकट आलं तर त्याला घाबरू नये. अशा प्रकारचं तुमच्या आयुष्यात आलेल्या संकटांना किंवा तुमच्या आयुष्यात आलेल्या यशाला सुद्धा तुम्ही पचवलं किंवा जाग्यावरती तुम्ही ठेवलं स्वतःला आणि अशा ह्या तुमच्या कीर्तीला सुद्धा, हा खरं तर तुमचा मोठेपण आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आज आलात आणि खूप छान तुमची जर्नी आम्हाला ऐकायला मिळाली. मी आशा करतो की जे काही ऑडियन्स आपल्याला ऐकताय, निश्चित तुमच्यातनं घेण्यासारखं असं खूप काही आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं असेल, संत तुकाराम महाराजांबद्दल जे काही तुमच्या मुखातून निर्मिती झाली ते असेल, ज्या पद्धतीने त्या एका गाण्यानं अनेक लोकांचं आयुष्य बदललं, मला वाटतं की या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांचं आयुष्य बदलावं अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. असेच प्रेरणादायी तुमचं आयुष्य इथून पुढे जावं आणि अजून संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला तुमच्या मुखातनं प्रेरणा मिळो, एवढीच तुमची संत तुकाराम महाराजांच्या चरणी आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. धन्यवाद. तुम्हालाही खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून आज मला मन मोकळं करता आलं. आता जाता जाता एक तुम्ही मोठेपणाबद्दल सांगितलं, ते काय लहानपणापासून मी एक अभंग खूप चांगल्या जास्त पद्धतीने फॉलो करत आलो. सावता महाराजांचा अभंग आहे, समय अशी सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायाचा चाकर चालून जावे. कधी हत्तीवर बसायला मिळेल, हत्तीवर बसलात म्हणून पायी चालणाऱ्याकडे बघून त्याची चेष्टा करू नका. पालखीत बसायला मिळालं म्हणून इतरांचा कुत्सितपणे त्यांच्याशी वागू नका. आणि पायी चालावं लागलं तर त्याच्याकडे बघून दुःख करू नका, हत्तीवर बसलेल्याकडे बघून. हे मी लहानपणापासून ते फॉलो करत आलोय आणि मला खरंच खूप आनंद वाटला. आज तुम्ही एवढं मोठं काम करताय. आज समाजामध्ये या गोष्टीची खूप मोठी गरज आहे. गर्भसंस्कार आणि ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे हे प्रत्येकाला वाटतं, पण ते शेजारच्या घरात. तर ही गोष्ट कुठेतरी बदलून छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला यायचे असतील त्यासाठी आधी जिजाऊ माँसाहेब बनावं लागेल आणि ते मोठं काम तुम्ही करताय. आणि मला असं वाटतं की ही काळाची गरज आहे, आजच्या काळाची, आणि भगवंतानी तुमची ती निवड केलेली आहे. तुमच्या माध्यमातून हे कार्य होत आहे आणि माझं भाग्य की आज मी त्या निमित्ताने तुमच्याशी जोडला गेलो. त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. खूप सुंदर.
रामकृष्ण हरी. सो नक्कीच आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर कळवा. एक व्यक्तिमत्व कसं वाटलं, एपिसोडपेक्षाही एक व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचं आयुष्य तुम्हाला कसं वाटलं, तुम्हाला याच्यातून काय प्रेरणा मिळाली, कमेंट्समध्ये जरूर लिहा, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला प्रेरणा देत राहतात. थँक्यू सो मच. सी यू.